नमस्कार. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये CRT आणि विचलन पद्धती याविषयी माहिती घेणार आहोत. तर CRT काय आहे? तर CRO मध्ये वापरण्यात येणारी एक नलिका आहे, ट्यूब आहे, ज्याला म्हणतात कॅथोड रे ट्यूब. तर या ठिकाणी आपण CROच्या ब्लॉक डायग्राममध्ये अभ्यास केल्याप्रमाणे ही जी ट्यूब आहे ही यामध्ये आहे, या ठिकाणी दाखवली आहे. त्याच्यामध्ये असणारे विविध इलेक्ट्रोड्स या ठिकाणी दाखवलेले आहेत. आता इलेक्ट्रॉन गन सुरुवातीला आहे. इलेक्ट्रॉन गनमध्ये कुठल्या कुठल्या भागाचा समावेश करण्यात येतो? तर या ठिकाणाहून जी सुरुवात होते ती इथपर्यंत वर्टिकल डिफ्लेक्शन प्लेट, या इथपर्यंतच्या भागाला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रॉन गन असं म्हणतो. या इलेक्ट्रॉन गनमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो? तर सगळ्यात अगोदर आहे ते आहे फिलामेंट किंवा हीटर ज्याला म्हणतात, हा 1 नंबरला. त्याच्यानंतर 2 नंबरला आहे कॅथोड. त्याच्यानंतर 3 नंबरला आहे कंट्रोल ग्रीड. त्याच्यानंतर 4 नंबरला आहे ॲक्सेलरेटिंग ॲनोड. त्याच्यानंतर 5 नंबरला आहे फोकसिंग ॲनोड आणि 6 नंबरला आहे परत ॲक्सेलरेटिंग ॲनोड. या पहिल्याला म्हणतात प्री ॲक्सेलरेटिंग ॲनोड आणि दुसऱ्याला म्हणतात फायनल ॲक्सेलरेटिंग ॲनोड किंवा नुसतं ॲक्सेलरेटिंग ॲनोड. तर अशा या 6 भागापासून काय तयार होते? गन तयार होते. याच्या साहाय्यानं काय काम केलं जातं सांगितलं तुम्हाला मी. तर याच्या साहाय्यानं इलेक्ट्रॉनचा एक बीम तयार केला जातो. हा बीम तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तर आता आपल्याला माहिती आहे तापायनिक उत्सर्जन. जेव्हा एखाद्या पदार्थाला आपण तापवतो तेव्हा त्या पदार्थातून काय बाहेर पडतात? इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. आता या इलेक्ट्रॉन्स बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रॉन्सच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्याचं काम कोण करतं? तर कंट्रोल ग्रीड. हीटर गरम झाला, हीटरच्या उष्णतेमुळे कॅथोडमधून इलेक्ट्रॉन्स बाहेर पडले. बाहेर पडलेल्या इलेक्ट्रॉन्सच्या संख्येवर नियंत्रणाचं काम या कंट्रोल ग्रीड मार्फत केलं जातं. या ग्रीडला बाहेरून धन व्होल्टेज किंवा ऋण व्होल्टेज देऊन आपण काय करू शकतो? इलेक्ट्रॉन्सची संख्या मर्यादित करू शकतो. तर इलेक्ट्रॉन्सची संख्या ही कॅथोडमधून बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रॉन्सची संख्या मर्यादित करण्यासाठी आपण काय वापरतो? कंट्रोल ग्रीड वापरतो. या ग्रीडला बाहेरून ऋण व्होल्टेज जेव्हा दिलं जातं तेव्हा काय होणार आहे? येणारे कॅथोडमधून बाहेर पडणारे इलेक्ट्रॉन्स ते पण निगेटिव्ह चार्ज आहे आणि याला पण दिलेला निगेटिव्ह चार्ज आहे. यामध्ये काय होतं? प्रतिकर्षण होतं आणि त्यामुळे काही इलेक्ट्रॉन्स इकडंच थांबवले जातात. त्यामुळे एक शक्ती निर्माण होते आणि काही इलेक्ट्रॉन्स इथंच थांबवले जातात. या व्होल्टेजनुसार इलेक्ट्रॉन्सची संख्या मर्यादित केली जाते, म्हणजेच काय? प्रवाह मर्यादित केला जातो. आणि त्यानंतर हे इलेक्ट्रॉन्स या सिस्टीममधून बाहेर पडतात. तर ही जी काय सिस्टीम आहे या तिघांची जोडी, या तिघांपासून तयार झालेली 4, 5 आणि 6, 2 आहेत ॲक्सेलरेटिंग ॲनोड आणि एक आहे फोकसिंग ॲनोड. ॲक्सेलरेशन म्हणजे काय? तर त्वरण. त्वरण म्हणजे काय? तर गती देणे. या इलेक्ट्रॉन्सला, बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रॉन्सला वेग निर्माण करणं, याला फोर्स निर्माण करणं, हे काम या ॲक्सेलरेटिंग ॲनोडच्या माध्यमातून केलं जातं. आणि विखुरलेले इलेक्ट्रॉन्स एका विशिष्ट पॉईंटवर आणून, म्हणजे असे इकडून इकडून न जाता इलेक्ट्रॉन्स ते काय केले जातात? एका बिंदूतून, एका पॉईंटमधून पाठवण्यासाठी फोकसिंग ॲनोड वापरला जातो. म्हणजे सर्व इलेक्ट्रॉन्स एका फोकसच्या माध्यमातून प्रवाहित होतात, जेणेकरून त्याची ताकद वाढते आणि एक पॉवरफुल इलेक्ट्रॉन बीम तयार होतो. या ठिकाणी लेन्स तयार होतात. या ठिकाणी दिसेल तुम्हाला हे असे झालेलं आहे. आणि यानंतर पुन्हा त्याला गती दिली जाते. तर अशा पद्धतीनं एक वेगवान इलेक्ट्रॉन बीम तयार करण्याचं काम गनचं आहे. तर ह्या गनमध्ये किती पार्ट असतात? हीटर, कॅथोड, कंट्रोल ग्रीड, ॲक्सेलरेटिंग ॲनोड, फोकसिंग ॲनोड आणि पुन्हा ॲक्सेलरेटिंग ॲनोड, असे हे 6 पार्ट असतात. त्याच्यानंतर 2 प्लेट आहेत. जी व्हर्टिकल प्लेट आहे ती आडवी ठेवलेली आहे, हॉरिझॉन्टल प्लेट आहे ती उभी ठेवलेली आहे, ही तुम्हाला या ठिकाणी दिसते. आणि त्यानंतर हा इलेक्ट्रॉन बीम पडद्यावरील फॉस्फरसच्या कणावर पडतो. आता या ठिकाणी पडद्यावरती फॉस्फरसच्या कणावर जेव्हा इलेक्ट्रॉन बीम वेगात आदळतो तेव्हा या ठिकाणी काय होतं? या फॉस्फरसचे कण ही इलेक्ट्रॉनची ऊर्जा शोषून घेतात आणि त्या ऊर्जेतून ते प्रकाशित होतात. आता ह्याच्या नंतर या ठिकाणी सेकंडरी उत्सर्जन होतं, म्हणजे दुय्यम उत्सर्जन होतं. जेव्हा एखादा चेंडू आपण भिंतीवर वेगात मारतो तेव्हा तो चेंडू तिथून काय होतो? रिफ्लेक्ट होतो किंवा परावर्तित होतो, पाठीमागे येतो.
तसंच या ठिकाणी जेव्हा इलेक्ट्रॉन बीम वेगात आदळतात तेव्हा काही इलेक्ट्रॉन्स काय होतात, रिफ्लेक्ट होतात. आता हे परावर्तित इलेक्ट्रॉन्स जर पुन्हा या मार्गात मिसळले तर काय होईल, आपल्याला वेगळं चित्र दिसेल. जे मूळ चित्र आहे आपलं इनपुट तरंगाकार तो पाहायला मिळणार नाही. यासाठी रिफ्लेक्टेड इलेक्ट्रॉन्सला कॅच करून घेणे किंवा आकर्षित करून घेणे आणि पुन्हा त्यांना मूळ इकडं पाठवणे, मूळ प्रवाहामध्ये परत पाठवणे, हे काम कोण करतं, तर हे काम आहे ॲक्वाडेज लेअर. सी आर टीच्या आतमध्ये काय असतं, एक थर असतो, ॲक्वाडेज कोटिंग असतं. तो थर हा साधारणतः ग्राफाईटचा असतो. हा थर ग्राफाईटच्या पावडरचा असतो आणि या ग्राफाईटमुळं काय होत असतं, इथून काय होणारे इलेक्ट्रॉन्स या ग्राफाईट थराकडे आकर्षित होतात. सेकंडरी उत्सर्जन, दुय्यम उत्सर्जित होणारे सर्व इलेक्ट्रॉन्स या थराकडे आकर्षिले जातात, जेणेकरून ते पुन्हा याच्यामध्ये मिसळणार नाहीत. आणि जर ते पुन्हा याच्यामध्ये मिसळले गेले तर काय होईल, पडद्यावर आपल्याला मूळ चित्राबरोबरच आणखीन याचं पण चित्र, याचा पण प्रकाश दिसायला लागेल आणि तो आपल्याला अनावश्यक असतो. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी ॲक्वाडेज थराचं कार्य आहे. फॉस्फरसच्या कणाचं कार्य सांगितलं, या दोन प्लेटचं कार्य सांगितलं, या ठिकाणी इलेक्ट्रॉन गनचं काम सांगितलं तुम्हाला. गनच्या साह्यानं वेगवान इलेक्ट्रॉन बीम तयार करणे, फोकस करणे. फोकस कशासाठी करतो, तर आपण लाईटचा फोकस वापरतो बघा, त्या फोकसचा त्रास होतो. प्रकाश जर विखुरलेला असेल तर फारसा त्रास वाटणार नाही, पण जर फोकस असेल, एका पॉईंटवर असेल आणि त्याच्याकडे तुम्ही बघितलं तर निश्चित डोळ्याला त्रास होतो, कारण त्याची इंटेन्सिटी काय वाढलेली असते, वाढलेली असते. फोकसिंग केल्यामुळं त्याची तीव्रता वाढते. तर असा हा तुमचा सी आर ओमधील प्रमुख भाग असतो. तर या भागात आपल्याला सी आर टी बरोबरच आणखीन विचलन पद्धतीचा अभ्यास करायचा आहे. याहीवर परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. इलेक्ट्रॉन बीमच्या विचलनाच्या पद्धती स्पष्ट करा, कोणती एक पद्धत स्पष्ट करा. तर या ठिकाणी दोन पद्धती आहेत. इलेक्ट्रॉन बीमच्या विचलनाच्या दोन पद्धती आहेत. विचलन म्हणजे काय, पडद्यावरील हालचाल. तर हा जो पडदा आहे, हा इलेक्ट्रॉन बीमवरचा जो पडदा, सी आर टीचा जो पडदा आहे, त्या पडद्यावर गनमधून निघालेला इलेक्ट्रॉन बीम नक्की उभ्या दिशेनं किंवा आडव्या दिशेनं इथं पाडायचा, इथं पाडायचा, इथं पाडायचं, हे कशावरून ठरवलं जातं, तर त्याच्यासाठी आपण काय करत असतो, दोन पद्धती वापरत असतो. त्यातली सी आर ओमध्ये वापरण्यात येणारी ही पहिली पद्धत आहे, जिचं नाव आहे इलेक्ट्रोस्टॅटिक डिफ्लेक्शन. इलेक्ट्रोस्टॅटिकचा अर्थ काय, तर इलेक्ट्रिक फील्डचा उपयोग करून, आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक काय, तर चुंबकीय फील्डचा वापर करून. या ठिकाणी विद्युत फील्ड वापरली जाते, या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड वापरली. आता विद्युत फील्ड ज्या ठिकाणी वापरली जाते त्या ठिकाणी प्लेटच्या दोन जोड्या आहेत. एक आहे व्हर्टिकल डिफ्लेक्शन प्लेट, एक आहे हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेट. आता व्हर्टिकल डिफ्लेक्शन प्लेट कशी ठेवलेली आहे, आडवी ठेवलेली आहे. हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेट कशी ठेवली जाते, उभी ठेवली जाते. आता या ठिकाणी जेव्हा या दोन प्लेटमध्ये जे वहन होणार आहे ते या पद्धतीचं आहे आणि या प्लेटमध्ये होणारं वहन या पद्धतीचं आहे. म्हणजेच उभ्या दिशेनं विचलन व्हायचं असेल तर ह्या प्लेट आडव्या ठेवलेल्या असतात आणि आडव्या दिशेनं विचलन व्हायचं असेल तर ह्या प्लेट उभ्या ठेवलेल्या असतात. तर आता या ठिकाणी एक प्लेट दाखवलेली आहे, व्हर्टिकल डिफ्लेक्शन प्लेटची जोडी दाखवलेली आहे. ह्याला आपण काय देतो, तर बाहेरून अज्ञात सिग्नल देतो. तर अज्ञात सिग्नल दिल्यानंतर आपण समजूया ही प्लेट पॉझिटिव्ह आहे आणि ही प्लेट निगेटिव्ह, असं व्होल्टेज आपण ह्याला दिलेलं आहे. त्यावेळेस जी विद्युत क्षेत्र तयार होणार आहे ते विद्युत क्षेत्र धनकडून ऋणकडे आकर्षित होणार आहे. ही इलेक्ट्रिक फील्ड आहे, विद्युत फील्ड आहे. आणि याच्यामधून आपला इलेक्ट्रॉन बीम जेव्हा जात असतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉन्सला काय आहे, निगेटिव्ह चार्ज आहे आणि हा कुणीकडे जाण्याचा प्रयत्न करणार, पॉझिटिव्हकडे जायचा प्रयत्न करणार. पॉझिटिव्ह प्लेट आहे इथं, निगेटिव्ह प्लेट आहे इथं. त्यामुळं हा इलेक्ट्रॉन बीम इथून निघाल्यानंतर हळूहळू हळू वरच्या दिशेनं सरकत काय होतो, वर येतो. परंतु तो इकडं जात नाही, कारण काय, तो पडद्याकडेच का ओढला जातो, तर पडद्याकडं खूप हाय व्होल्टेज दिलेलं असतं, 10 ते 15,000 व्होल्ट दिलेलं असतं. त्यामुळं हा इलेक्ट्रॉन बीम, याच्यामध्ये एवढी ताकद नाही आहे की सगळ्या इलेक्ट्रॉन्सला इकडं ओढून घेणे. तर यामुळं ह्या इनपुट सिग्नलनुसार हा इलेक्ट्रॉन बीम वरती ओढला जातो आणि पडद्यावर या ठिकाणी पाडला जातो. आता पडद्यावर कुठं पाडायचं हे कशावर अवलंबून आहे, तर या सप्लायवर अवलंबून आहे. ही प्लेट सतत जर पॉझिटिव्ह असेल तर ती या ठिकाणीच तुम्हाला इलेक्ट्रॉनची एक लाईन मिळेल, जी आपण डी सी व्होल्टेज मोजताना पाहणार आहोत.
या ठिकाणीच एक लाईन मिळेल प्रकाशाची. आणि हे व्होल्टेज आपण माहिती आहे जेव्हा AC असतं तेव्हा हे सतत बदलणार आहे. ही प्लेट पॉझिटिव्हची निगेटिव्ह, निगेटिव्हची पॉझिटिव्ह, त्यामुळे हे जे विद्युत फील्ड दाखवले ते या दिशेनं न राहता कधी खालून वरून खाली येईल, कधी खालून वर जाईल. तेव्हा जसं इनपुट असेल त्या प्रमाणात हे विद्युत फील्ड असेल आणि त्यामुळे त्यातून जाणारा इलेक्ट्रॉन बीम कधी वर ओढला जाईल, कधी खाली ओढला जाईल. अशा पद्धतीनं आपण याचं उभ्या दिशेनं विचलन करत असतो. असंच आडव्या दिशेनं विचलनासाठी इथं दोन प्लेट असतात आणि याच्यातून जेव्हा इलेक्ट्रॉन बीम जात असतो या आडव्या दिशेच्या ज्या प्लेट असतात त्या अशा उभ्या ठेवलेल्या असतात. याच्यातही तसंच फील्ड आहे. इथं जसं फील्ड आहे तसं इथं इथं उभं फील्ड आहे, इथं आडवं फील्ड आहे. त्यामुळे हा इलेक्ट्रॉन बीम काय केला जात असतो, आडव्या दिशेनं विचलित होत असतो आणि पडद्यावरील योग्य त्या कणावर पाडला जात असतो. त्याच्या सविस्तर नोट्स तुम्ही वाचा, तुम्हाला समजून येईल. आता यानंतर दुसरी जी पद्धत वापरली जाते इलेक्ट्रॉन बीमच्या विचलनासाठी त्या पद्धतीचं नाव आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिफ्लेक्शन. तर ही जी पद्धत आहे ही पद्धत आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक. या इलेक्ट्रोमॅग्नेटिकमध्ये काय केलं जातं, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिकमध्ये या इलेक्ट्रॉन गनमधून निघालेला इलेक्ट्रॉन बीम आडव्या प्लेटमध्ये जेव्हा येतो, या ठिकाणी प्लेट दिसत आहेत का तुम्हाला, उभ्या पण प्लेट नाहीत, आडव्या पण प्लेट नाही आहेत. मॅग्नेटिक डिफ्लेक्शनमध्ये काय केलेलं आहे, तर या ठिकाणी तुम्हाला दोन कॉईल दिसत आहेत पहा. तर ही एक कॉईल आहे डिफ्लेक्शन कॉईल आणि ही एक कॉईल आहे. तर अशा दोन कॉईल व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टलच्या पेअर, उभ्यासाठी आणि आडव्यासाठी विचलनासाठी दोन कॉईल, स्वतंत्र कॉईल वापरलेले असतात. आणि त्या कॉईल कुठं बसवलेल्या आहेत, तर त्या ज्या कॉईल आहेत त्या या ठिकाणी बसवलेल्या आहेत. याला आपण काय म्हणतो या भागाला, तर या भागाला म्हणतो नेक. नेक ऑफ CRT म्हणजे CRTची मान आहे ती. ज्या ठिकाणी हा नरसाळ्याचा आकार संपतो आणि सरळ आकार सुरू होतो त्या ठिकाणी बरोबर या ठिकाणी ती काय बसवलेली असते, कॉईल बसवली असते. तर आता ह्या कॉईलच्या माध्यमातून इथं पण दोन कॉईल आहेत. आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रोमॅग्नेट आपण शिकलोय गतवर्षी. तर या इलेक्ट्रोमॅग्नेटची निर्मिती कशी होते, तर कॉईलला जसा सप्लाय मिळेल त्या प्रमाणात चुंबक तयार होणार आहे आणि चुंबकीय क्षेत्रातून जेव्हा इलेक्ट्रॉन बीम प्रवास करत असतो तेव्हा त्या क्षेत्राकडे आकर्षित होतो आणि कधी प्रतिकर्षित होतो. त्यामुळं हा इलेक्ट्रॉन बीम आडवा आणि उभा पडद्यावर विचलित होऊन योग्य त्या फॉस्फरसच्या कणावर पाडला जातो. पहिल्या पद्धतीत विद्युत क्षेत्राचा वापर केलेला आहे, या दुसऱ्या पद्धतीत चुंबकीय क्षेत्राचा वापर केलेला आहे. चुंबकीय क्षेत्राचा वापर करण्यासाठी कॉईल कुठं बसवलेल्या आहेत, तर CRTच्या नेकवर बसवलेल्या आहेत म्हणजे बाहेर बसवलेल्या आहेत. आणि विद्युत क्षेत्राचा वापर जेव्हा ज्या ठिकाणी केला जातो तिथं CRTमध्ये दोन प्लेटच्या जोड्या बसवलेल्या आहेत, त्या आतमध्ये बसवलेल्या असतात. हा या दोन्हीमधला फरक आहे. अशा पद्धतीनं आपण इलेक्ट्रॉन बीमचं विचलन या दोन पद्धतीच्या माध्यमातून कोणत्याही एका पद्धतीचा वापर करून करू शकतो आणि पडद्यावर इलेक्ट्रॉनच्या साहाय्यानं प्रकाशाची निर्मिती करून अज्ञात राशींचं निरीक्षण करणे, मोजमापन करणे या बाबी करत असतो. ओके, थँक्यू, गुड डे.